नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांच्या साह्याने अगदी लाखात एक अशी रांगोळी काढणार आहोत. आधी 5 टिपके मांडलेले आहेत, नंतर 4-4 आणि त्याच्यानंतर 3-3 खाली आणि वरी दोन्ही साईडला सेम अशी टिपके काढलेले आहेत. चला तर मग आता आपण आतले जे गोल आपण काढून घ्यायचं आहे 5 टिपक्यांचा वापर करून. चला तर मग काढून घेऊयात फटाफट. गोल काढून झाल्याच्या नंतर गोलला जोडतील असे 4-4 टिपके जोडून हे आपल्याला चौकोन आखून घ्यायचं आहे आधी प्रत्येकच साईडनी, आणि नंतर आणखीन एक चौकोन आपल्याला 3 टिपके मधले आणि 1 टिपका बाहेर असा करून बाहेरील दिशेने आपल्याला हा चौकोन काढून घ्यायचा आहे. चला तर मग वाट कशाची बघताय, आपण रांगोळी काढायला सुरुवात करूया. आता हे बाहेरच्या दिशेने अशी येणार आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपण या चौकोन काढलेले आहेत. आता आपण आणखीन राहिलेले चौकोन हे कंप्लीट करत आहोत. 3 आणि हे खालचे अशा पद्धतीचे. चला तर आता आपल्या आतल्या टिपक्यांना जोडून झालेले आहेत. आता तर बाहेरचे आपल्याला त्रिकोण हा त्याला बाहेरील एक टोक जोडून घ्यायचे आहे, म्हणजे बाहेरील चौकोन हा कंप्लीट होत आहे. अशा पद्धतीने ही रांगोळी काढायची आहे. आणि आपल्याला 2 कलरच्या छटा वापरायच्या आहेत. मी भगवा रंग एक आणि लाल रंग हा वापरलेला आहे. याला कलर देण्यासाठी कलर कोडिंग छान वापरलं की रांगोळी तितकीच आणखी सुरेख दिसायला मदत होते. चला तर मग आता आपण आतल्या साईडच्या चौकोनाला हा ऑरेंज रंग देत आहोत आणि बाहेरील जो चौकोन आहे त्याला लाल रंग देऊन घ्यायचा आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपण हा रंग देऊन घेणार आहोत. आणखीन 3 चौकोन आपले हे ऑरेंज रंग द्यायचे राहिलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपण हा रंग देऊन घ्यायचा आहे. सणावाराला कोणत्याही शुभकार्यामध्ये तुम्ही ही रांगोळी काढायची आहे. खूपच सुरेख आणि सुंदर अशी डिझाईन आहे ही. आणि आपण कमळ चक्र हे काढलेलं आहे. खूपच सुरेख वाटतं हे. चला तर आता आपण लाल रांगोळी भरून घेऊयात खूपच सुरेख पद्धतीने. चला तर आता लाल रंग हा भरून कंप्लीट होत आहे. नंतर आपण पुढची डिझाईन ही काढून घ्यायची आहे. अगदी सुरेख आणि सुंदर आहे. त्याआधी आपण पांढऱ्या रंगाने याला डार्क लाईन्स करून घेणार आहोत, म्हणजे आणखी उठावदार दिसणार आहे आपली रांगोळी. चला तर मग कलर देऊन झालेला आहे. आता बाहेरच्या दिशेने आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे लाल आणि ऑरेंजच्या बरोबर समोर. 3D रांगोळी काढल्यासारखी वाटते. आता तिथेही आपल्याला डिझाईन काढायची आहे. त्या घरांमध्ये आपल्याला या 3-3 रेघा आडव्या उभ्या त्या चौकोनाला काढून घ्यायच्या आहेत, समांतर अशा आणि आखीव रेखीव अशा. चला तर मग आता या रेघा काढून कंप्लीट होत आलेल्या आहेत.
तर आपण त्या रेघा काढून झाल्याच्या नंतर चौकोनाच्या बाहेरील दिशेला कर्व रेघ काढून घेणार आहोत आणि चौकोनाच्या त्या रेघा त्या कर्व रेघेला या जोडून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण थोडीशी पांढरी शेडिंग करून घेत आहोत, म्हणजे कलरची जी रांगोळी आहे थोडीशी सेपरेट आणि डिझाईन उठावदार दिसेल त्यामुळे. तर अशा पद्धतीने आपले हे कलर कोडिंग आणि रेघा काढून झालेल्या आहेत. तर आता कर्व रेघ काढायची आहे आणि बाकीच्या सर्वच रेघा या त्याला समांतर अशा जोडून घ्यायच्या. चला आता मग काढूयात. आता आपण आधी आपण गोल गोल काढून घेतोय. त्या चौकोनाच्याच दिशेने 4 अर्धगोल येणार आहेत आपले. तर आधी प्रथमतः आपण हे अर्धगोलच काढून घेऊयात, मग त्याच्यानंतर कर्व रेघ काढूयात आणि पुढची डिझाईन कंप्लीट करूयात. चला तर अशा पद्धतीने आपले हे अर्धगोल काढून कंप्लीट झालेले आहेत. चला तर आता आपण याला कर्व रेघ काढून घ्यायची आहे आणि त्याला चौकोनाच्या रेघा या समांतर अशा कर्व दिशेने जोडून घ्यायच्या आहेत. तर प्रत्येकच साईडला आपण अशीच डिझाईन सेम ही काढून घ्यायची आहे. चला तर आता लास्टच्या घरात ही आपली अशीच डिझाईन काढून कंप्लीट झालेली आहे. आता आपण प्रत्येकच कर्व रेघ आणि अर्धगोलामध्ये हे आपण टिपके देऊन खूपच सुरेख अशी डिझाईन काढून घ्यायची आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील. अशाच नवनवीन आणि भन्नाट रांगोळ्या नेहमी पाहता येतील. त्याचप्रकारे लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेहमीच अशा भन्नाट रांगोळ्या पाहत राहावं. आपल्या दारासमोर, अंगणासमोर नेहमीच सजवत राहा अशाच कलरफुल रांगोळीज मी. तर आपल्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये आपण गुलाबी रंग भरत आहोत. तर आपली ही रांगोळी कंप्लीट होण्यास रेडी आहे. व आपण याचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत. थोडंसं कलरचा शेड पडल्यामुळं रांगोळी दिसायला थोडासा प्रॉब्लेम होत आहे. पहा, तर आपण आताही एक फूल काढलेलं आहे. पहा किती सुरेख अशी आपली रांगोळी आली आहे.